टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी जुनी इमारत तोडण्याचं काम जे आहे ते आजपासून सुरू झालेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये तब्बल 11 मजली नवीन इमारत या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी या परिसरातल्या ज्या जुन्या इमारती होत्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातल्या त्या इमारती या ठिकाणी तोडण्याचं काम सुरू आहे। तब्बल 272 कोटींचा हा प्रकल्प आहे आणि त्यासाठी इथल्या ज्या जुन्या इमारती आहे ते तोडण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। 3,45,000 चौरस फुटावर ही इमारत बनणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जिल्हाधिकारी कार्यालय ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी बसतात ते हेरिटेज बिल्डिंग आहे, ती इमारत जशीच्या तशी त्या ठिकाणी असणार आहे। परंतु परिसर तोडणार आहे। आपण ही जी हेरिटेज बिल्डिंग बघतो त्या इमारतीला धक्का न लागता आजूबाजूच्या इमारती ज्या आहे त्या या ठिकाणी तोडण्याचं काम सुरू आहे। या नवीन कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत येणारे 56 विभाग आणि विभागीय कार्यालय अंतर्गत येणारे 27 विभाग या 11 मजली इमारतीमध्ये असणार आहे आणि त्यासोबतच विस्तीर्ण असं 200 ते 250 कार पार्किंगची सुविधा या ठिकाणी असणार आहे। आपण हे दृश्य बघू शकतो। या ठिकाणी कार्यालयात जे जुन्या इमारती होत्या ते तोडण्याचं काम या ठिकाणी युद्धपातळीवर आजपासून सुरू झालेलं आहे आणि लवकरच नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।